मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठा उलटफेर होताना दिसतोय। त्याची ही आकडेवारी 103 जागांसह टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष, 78 जागांची आघाडी आहे अण्णा द्रमुकची, तर 50 जागांची आघाडी सध्या द्रमुकनं सत्ताधारी पक्षांना घेतलेली आहे। तर 231 जागांचे हे कल। तर बारामतीकरांचा विश्वास दादांच्या स्मृतींना अर्पण असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। दादांच्या आठवणींनी आज सर्वजण भावुक झाल्याची प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल उधळू नये असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय। दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। दादांच्या स्वप्नातला बारामती घडवूया असं सुनेत्रा पवार इथे मोठ्या मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। बारामतीकरांचा विश्वास दादांच्या स्मृतींना अर्पण, दादांच्या आठवणींनी आज सर्वजण भावुक झालेत असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल उधळू नये असं आवाहन देखील सुनेत्रा पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय। दादांच्या स्वप्नातील बारामती घडवूया असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। आणि संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहेत। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयामध्ये जाणार आहेत। भाजपकडनं सेलिब्रेशनची तयारी करण्यात आलेली आहे। आतापासूनच बँड आणण्यात आलाय, गोडधोड बनवलं जात आहे आणि आसाम, पुदुचेरी त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भाजप सरकार स्थापन करणार असं या ठिकाणी दिसतंय। तर संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान भाजपच्या मुख्यालयात जाणार आहेत। सेलिब्रेशन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत होणार आहे। भाजप 165 जागांसह पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे। ही मोठी आकडेवारी, म्हणजे आकड्यातली तफावत खूप मोठी आहे। 117 जागांची आघाडी तृणमूलकडे, 165 जागांची आघाडी भाजपकडे। तर संध्याकाळी विजया